ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. मी श्रीमती वृषाली परशुराम घाडी, सरकारी मराठी प्राथमिक आदर्श शाळा जांबोटी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे कार्यरत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 6वीच्या माय मराठी पाठ्यपुस्तकातील 4थी कविता पाऊस ही शिकवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे, पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि वही पेन घेऊन सूचना ही ऐकायची आहे. मी जे सांगते ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. तर आता इथं या स्क्रीनवर बघा, तुम्हाला एक चित्र दिसत आहे की नाही. या चित्रामध्ये काय आहे? बरोबर, मुलगा मुलगी पावसात काय होत आहेत, खेळत आहेत. तर काय करत आहेत ते? होडी करून पाण्यात सोडत आहेत की नाही. बरोबर. त्याचबरोबर मागे इंद्रधनुष आलेला आहे, आलाय की नाही. हां, आता इथं जी तुम्हाला एक कविता दिसायला लागले ती तुम्हाला माहीत आहे की नाही. आम्ही लहानपणापासून ही कविता म्हणतोय, बरोबर ना. तर आता काय करायचं आहे, ही कविता तुम्ही म्हणायची आहे सगळेजण. ठीक आहे. हां, चला म्हणा. ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ए ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. बरोबर की नाही. मला ही कविता फार आवडते, अजूनही म्हणायला आवडते. बरोबर की नाही. तर ही तुम्हाला माहीत असलेली एक कविता आहे पावसाबद्दल. आता आपण आणखीन एक कविता बघूया. पाऊस म्हटलं की आपल्याला आवडतोयच आणि त्याच्या कविता तरी खूप आवडतात. बरोबर की नाही. आता मी आणखीन एक कविता म्हणणार आहे, ती तुम्ही माझ्यासमोर काय करायची, माझ्याबरोबर म्हणायची आहे. ठीक आहे. हां, चला तर लक्ष द्या. पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडपड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. तर आवडली कविता? ही विंदा करंदीकर यांची कविता आहे. बरोबर. तर याच्यातलं काय आवडलं तुम्हाला हे कवितेमधलं? शेवटची ओळ आवडली. बरोबर. तर जेव्हा पाऊस पडतोय आणि पावसाचा जोर वाढतोय त्यावेळेला तुम्हाला शाळेला सुट्टी मिळते ना. हां, मग सुट्टी मिळाली म्हणजे तुम्ही आनंदित होणार. बरोबर ना. हां, तर पावसाळा जेव्हा वाढतोय तेव्हा काय होते, आपल्याला सगळ्यांना सुट्टी मिळते. आता इथं काही चित्र आहेत बघा पावसाची. हां, चित्र आवडतात की नाही तुम्हाला? चित्र काढायला आवडतात की नाही? तर हे वर्णन कोण करणार चित्राचं? काय होत आहे या चित्रामध्ये? हां, पाऊस पडत आहे, वारा जोर जोरात वाहत आहे. बरोबर की नाही. नद्या पूर्ण भरून जात आहेत, झाडं डोलत आहेत. हां, बरोबर. आता पुढचं चित्र बघा. या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? हां, पावसामुळे सगळेजण छत्री घेऊन फिरत आहेत पावसातून. त्याचबरोबर रेनकोट घालून जात आहेत गाडीवरून. बरोबर की नाही. तुम्ही पावसाळ्यात छत्र्या वापरताय ना, रेनकोट वापरताय की नाही? हां, बरोबर. छान. आता पुढे बघा. आता आपण काय करूया, तुमच्या पाठातील जी पाऊस कविता आहे ही कविता एक संकलित कविता आहे. काय संकलित? संकलित म्हणजे काय, तर ही कविता कोणी लिहिले ही आपल्याला माहीत नाही, पण ही कविता पारंपरिकरित्या वर्षानुवर्षे गायली जाते. तत्पूर्वी तुम्ही मला सांगा, पाऊस कसा पडतोय? तुम्हाला काय वाटतंय? पाऊस हा कसा पडतोय? हां, पाऊस रिमझिम पडतोय. ठीक आहे, पाऊस रिमझिम पडतोय, त्याचा तो आवाज आहे. बरोबर आहे की नाही. पण हा पाऊस कोणत्या ऋतूत पडतोय? एकूण किती ऋतू आहेत सांगा बघूया आधी. हां, 3 ऋतू आहेत. कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. बरोबर.
मग ह्या 3 ऋतूपैकी पाऊस हा कोणत्या ऋतूत पडतोय? पावसाळा. बरोबर. मग पावसाळा आवडतोय ना सगळ्यांना? मग आधी आपण बघितलंय कविता, त्याच्या गाणी 2 म्हटलेली आहेत. तर आता तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता आपण काय करूया? म्हणूया. ठीक आहे. आता तुम्हीही पुस्तकात लक्ष द्या आणि माझ्याबरोबर ही कविता म्हणा. पाऊस आला सवंगड्यानो जलधारा पडती, पाऊस आला सवंगड्यानो जलधारा पडती, झिम झिम जलधारा पडती, जलधारा पडती. दर्यावरची लुटून डौलत ढगडौलाने जाती डोलत, दर्यावरची लुटून दौलत ढगडौलाने जाती डोलत. फुटून खजिना वाटेवरती ओघळले मोती, ओघळले मोती. गवताची तरतरीत पाती पहा ओणवी होऊन नाती, गवताची तरतरीत पाती पहा ओणवी होऊन नाती. आणि वाहता वारा बघती थरथरून वरती, थरथरून वरती. कौलारूच्या आडसानुल्या चिमणाताई दडून बसल्या, कौलारूच्या आडसानुल्या चिमणाताई दडून बसल्या. डोळे मिटुनी ध्यान कुणाचे वळचणीत करती, वळचणीत करती. बाग बघा हा बहरून गेला पाणोपाणी नवात जेला, बाग बघा हा बहरून गेला पाणोपाणी नवात जेला. लेऊन बसली हिरवा शेला जणू अंगावरती, जणू अंगावरती. गुलाब कलिका गोजिरवाणी सर्व फुलांची ही तर राणी, गुलाब कलिका गोजिरवाणी सर्व फुलांची ही तर राणी. घेता अंगावरती पाणी कशी फुले बघती, कशी फुले बघती. हासू खेळू नाचू या रे भिजू पावसामध्ये सारे, हासू खेळू नाचू या रे भिजू पावसामध्ये सारे. फुलाप्रमाणे झेलून घेऊ जलबिंदू हाती, जलबिंदू हाती. पाऊस पडता पण कोसळुनी कडाडटा ढग जाऊ पळुनी, पाऊस पडता पण कोसळुनी कडाडता ढग जाऊ पळुनी. पंख झाडुनी जशी पाखरे घराकडे उडती, घराकडे उडती. कशी वाटली तुम्हाला कविता आणि कवितेची चाल? आवडली ना? आता तुम्ही काय करायचे? कविता रोज म्हणायची आहे. आता ही कविता म्हणताना किंवा तुम्ही पुस्तकात लक्ष होतच तुमचं, तुम्हाला काही नवीन शब्द दिसले असतील, दिसलेत की नाही? तर ते नवीन शब्द आपण काय करूया आता? त्यांचे अर्थ बघूया. इथं मी काही नवीन शब्दांची यादी दिलेली आहे, ती तुम्ही बघा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर पहिला शब्द कोणता आहे? दर्या. कोणता आहे? दर्या. दर्या म्हणजे काय? तर समुद्र. काय? समुद्र, सागर, बरोबर की नाही? दुसरा जो शब्द आहे तो ओणवी. कोणता आहे? ओणवी. ओणवी म्हणजे काय? वाकलेली. ओणवी म्हणजे काय? वाकलेली. पुढचा शब्द दौलत. दौलतचा अर्थ तुम्हाला माहित असेल, सोपा आहे. वैभव. छान. दौलतचा अर्थ काय? वैभव. पुढचा शब्द जलबिंदू. इथं जल म्हणजे काय? तर पाणी आणि बिंदू म्हणजे काय? थेंब. मग जलबिंदू म्हणजे काय होणार? पाण्याचे थेंब. छान. पुढचा शब्द आहे जलधारा. जलधारा म्हणजे पावसाच्या धारा किंवा पाण्याच्या धारा. पुढं कलिका. कलिका म्हणजे कळी. फुलांच्या कळ्या असतात की नाही, ती कळी. आणि शेवटचा जो शब्द आहे तो वळचण. वळचण म्हणजे काय? कौलाची जी घरं असतात त्या कौलांच्या आत जी वळलेली थोडी जागा असते ना, जिथं लहान पक्षी बसू शकतात, अशी जागा तिला काय म्हणायचं? वळचण. कळलं? वळचण म्हणजे काय? लिहून घेतला नवीन शब्दांचे अर्थ? ठीक आहे. आता आपण काय करूया? या कवितेचा भावार्थ बघूया. मी मध्ये मध्ये काय करणार आहे? तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांचं लक्ष पाहिजे.
बरोबर की नाही? हां, इकडे लक्ष द्या. पाऊस आला सवंगड्यानो, जलधारा पडती, झिमझिम जलधारा पडती, दर्यावरची लुटून दौलत, ढगडौलाने जाती डोलत, फुटून खजिना वाटेवरती, ओघळले मोती. तर इथं कवीला काय सांगायचं आहे? तर तुम्ही म्हटलं स्टार्टिंगला की पाऊस हा रिमझिम पडतो, बरोबर की नाही? तर तो पावसाचा आवाज आहे. आवाज आहे कसा? तर रिमझिम रिमझिम झिमझिम करत काय करतोय? पाऊस पडतोय. पण मुळात पाऊस कसा पडतोय हे तुम्ही विज्ञानमध्ये शिकले असेल, बरोबर की नाही? तर त्याला जलचक्र असं म्हणतात. काय म्हणतात? जलचक्र. तर काय आहे हे जलचक्र? सूर्याच्या उष्णतेने पाण्याची जी स्रोत आहेत, तलाव, नदी, नाले, समुद्र, या सगळ्यामध्ये जे पाणी असते ते पाणी, त्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचं रूपांतर ढगामध्ये होते आणि हे ढग हळूहळू सरकत जातात आणि पावसाच्या रूपात परत ते जमिनीवर पडतात आणि हे पावसाचं पाणी पुन्हा या सगळ्या पाण्याच्या स्रोतामध्ये जाते. तर याला काय म्हणायचं? जलचक्र. आणि हेच जलचक्र इथं कवीने आपल्या अलंकारित भाषेत सांगितलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे त्यांनी? दर्या. दर्या म्हणजे काय? समुद्र. दर्या म्हणजे काय? समुद्र. तर ह्या समुद्रामध्ये जो खजिना आहे, तर कुठला खजिना? पाणी. पाणी रूपी जो खजिना आहे तो खजिना लुटून ढग जात आहेत. तो खजिना लुटून काय करत आहेत? ढग डौलाने वर आकाशातून जात आहेत आणि जाता जाता काय करत आहेत? हे त्या खजिन्यामधील जे मोती आहेत, खजिना म्हणजेच पाणी, आणि हे पाणी ते मोत्यांच्या स्वरूपात म्हणजे पाण्याचे जे थेंब आहेत त्या थेंबांच्या स्वरूपात सगळीकडे पसरवत आहेत. काय करत आहेत? सगळीकडे पसरवत आहेत. म्हणजेच या समुद्राचा खजिना लुटून ढग तो खजिना मोत्यांच्या रूपात सगळीकडे पसरवत आहेत, बरोबर की नाही? तर असा हा अर्थ जलचक्राचा अलंकारित भाषेत कवीने इथं दाखवलेला आहे. समजलं आता सगळ्यांना जलचक्र म्हणजे काय? कळलं की नाही? ठीक आहे. आता ह्याच्यावर मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आत्ताच सांगितलंय तो, त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. तुमचं लक्ष आहे का नाही बघूया. ठीक आहे, तर सांगा जलचक्र म्हणजे काय? कोण सांगणार? हां बा सांग तू. हां बरोबर. तर सूर्याच्या उष्णतेनं पाण्याचं वाफ होते आणि त्या वाफेचं ढगात रूपांतर होते आणि नंतर काय होते? पावसाच्या रूपात पाणी परत येते. बरोबर, ठीक आहे. तर आता इथे एक तुम्हाला चित्र दिलेले आहे बघा. कशाचं चित्र आहे हे? दिसायला लागले की नाही तुम्हाला? हां, जलचक्र. याच्यामध्ये चित्रामध्ये दाखवलेत की नाही तुम्हाला? वाफ कशी होते सूर्याच्या उष्णतेने, त्याचे ढग कसे बनतात, पाऊस कसा पडतोय आणि तेच पाणी परत समुद्रामध्ये कसं जाऊन पोचतोय, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय होते ते दिसून येते. मग आता कळलं की नाही तुम्हाला जलचक्र म्हणजे काय? कळलं ना? ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. गवताची तरतरीत पाती, पहा ओणवी होऊन न्हाती, आणि वाहता वारा बघती, थरथरून वरती, कौलारूच्या आड सानुल्या, चिमणाताई दडून बसल्या, डोळे मिटुनी ध्यान कुणाचे, वळचणीत करती. इथं कवीला काय सांगायचं आहे? तर पावसाळ्याच्या आधी कुठला ऋतू असतोय? उन्हाळा, बरोबर. उन्हामुळे सगळीकडे काय होते? उष्णता वाढलेली असते आणि ह्या उष्णतेने सगळेच त्रासलेले असतात, बरोबर की नाही? सगळेजण पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि ही गवताची पाती सुद्धा पाऊस आल्यानंतर त्यांनाही खूप आनंद होतो आणि ही तरतरीत पाती पावसाचा आदर करण्यासाठी त्याच्या समोर वागतात आणि ते पाणी आपल्या अंगावर काय करतात? पावसाचं पाणी झेलतात. त्याचबरोबर वाराही सैरावैरा इकडं तिकडं धावून आपला आनंद व्यक्त करत असतोय, बरोबर की नाही? वारा किती जोरात वाहतोय की नाही पावसाळ्यामध्ये? तर वारा तो आपला आनंद व्यक्त करत आहे असं इथं कवी सांगत आहेत. त्याचबरोबर पक्ष्यांनाही आनंद झालेला असतोय. पक्षी पण इकडं तिकडं फिरत असतात. पण काही छोटे पक्षी पावसापासून आपलं संरक्षण करण्यासाठी कौलाच्या आत जी जागा असते, जिला वळचण असं म्हणतात, असं वळचणीमध्ये काय करतात? जाऊन दडून बसतात. त्यांना काय वाटतं? आपल्याला इथं कोणीही पाहू शकत नाही, बरोबर की नाही? म्हणून ते काय करतात? त्या वळचणीत जाऊन बसतात. अशा प्रकारे पावसामुळे सगळ्यांना आनंदही होतो आणि काही जणांची अडचणही होते, बरोबर की नाही?
हां, तर आता बघा पुढे. आता मी काही प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. गवताची पातं कशी न्हात आहेत? कोण सांगणार आहे? हां, सांग बरं तू. बरोबर, तर गवताची पात वाकून न्हात आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न काय आहे? वळचण म्हणजे काय? वळचण म्हणजे काय, कोण सांगणार आहे? हां, तू सांग बाळ. वळचण म्हणजे कौलाच्या आत असलेली जागा. अगदी बरोबर. तर वळचण म्हणजे घराच्या कौलांच्या आत वळलेली जी जागा असते, जिथे चिमण्यासारखे छोटे पक्षी सुरक्षित बसू शकतात. बरोबर की नाही? हां, आता कळला हा भाग इथपर्यंत तुम्हाला. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. बाग बघा हा बहरून गेला, पानोपानी नवा तजेला, लेऊन बसली हिरवा शेला, जणू अंगावरती. गुलाब कलिका गोजिरवाणी, सर्व फुलांची ही तर राणी, घेता अंगावरती पाणी, कशी फुले बघती. तर इथं कवीनं काय सांगायचं आहे? आता मगाशीच मी सांगितलं की उन्हाळ्यामुळे सगळीकडे काय झालेलं असते, उष्णतेने पूर्ण धरती त्रासलेली असते. त्याचबरोबर सगळी झाडे झुडपे सुकून गेलेली असतात. बरोबर. प्राणी पक्षी सुद्धा पाण्याच्या शोधात गेलेले असतात आणि अशा वेळेला पाण्याची स्रोत सुद्धा काय झालेली असतात, उन्हामुळे सुकून गेलेली असतात. बरोबर की नाही? मग ज्यावेळी पाऊस पडतोय त्यावेळी सगळ्यांनाच काय होतोय, खूप आनंद होतोय आणि ह्या पावसामुळे सगळीकडे सगळी झाडं हिरवीगार दिसतात. ती सगळी झाडं बहरून जातात. तर कशामुळे बहरतात? तर त्यांना सगळ्यांना नवीन पालवी फुटते. तुम्ही बघितलंय का नाही, पावसाळ्यामध्ये कसं सगळीकडे हिरवगार दिसतंय. प्रत्येक झाडाला नवीन पालवी फुटलेली असते, नवीन पानं आलेली असतात. बरोबर की नाही? तर ही नवीन पालवी फुटल्यानंतर किंवा सगळीकडे हिरवं झाल्यानंतर हा जो निसर्ग आहे तो जणू हिरवा शालू घातलाय असं कवीला इथं वाटलेलं आहे. कवीने असं निसर्गाचं वर्णन इथं केलेलं आहे. तर निसर्ग कसा दिसायलाय? हिरवा शालू परिधान केल्याप्रमाणे दिसत आहे. झाडाबरोबर फुलं सुद्धा आपला आनंद व्यक्त करत आहेत. तर फुलं कसं आनंद व्यक्त करतात आपला? तर ते पाण्याचे थेंब जे आहेत ते अंगावर घेऊन ते हसत आहेत, खेळत आहेत. बरोबर की नाही? मग ह्या सगळ्या फुलांची जी राणी आहे गुलाबाची कळी, ती सुद्धा आपला आनंद व्यक्त करत आहेत. गुलाबची कळी पाहिलाय का नाही तुम्ही? तर किती कोमल असतात, त्याच्या पाकळ्या वगैरे मऊ असतात आणि त्याच्यावरून पाणी जाताना आपल्याला सुद्धा किती छान वाटतंय. तर ती गुलाबची कळी पावसाचे थेंब जेव्हा झेलत असते तेव्हा इतर कळ्या काय करायला लागलेत, इतर फुलं तिच्याकडे बघून आनंदित होत आहेत. बरोबर की नाही? आता मला सांगा, बाग कशामुळे बहरतात? कशामुळे? पावसामुळे. छान. तर बाग पावसामुळे बहरलेल्या आहेत. मग बहरल्यानंतर निसर्ग कसा दिसायला लागलाय असं कवी म्हणतात? निसर्ग हिरवा शालू नेसल्याप्रमाणे दिसत आहे असं काय झालंय, कवी म्हणत आहेत. बरोबर की नाही? हां, आता पुढचा भाग बघा. हासू खेळू नाचू यारे, भिजू पावसामध्ये सारे, फुलाप्रमाणे झेलून घेऊ जलबिंदू हाती, पाऊस पडता पण कोसळुनी, कडाडता ढग जाऊ पळुनी, पंख झाडुनी जशी पाखरे घराकडे उडती. आता इथं कवी काय म्हणतात? तर निसर्गाबरोबर प्राणी पक्षी झाडं या सगळ्यांबरोबर आपण माणूस हा एक प्राणीच आहे ना, मग आम्हालाही काय होतंय, आनंद होतोय. पावसात भिजायला मला तरी खूप आवडते. तुम्हाला पण आवडते की नाही? आवडते की नाही? मग तुम्ही काय करताय पावसात भिजताना? दंगा करताय, नाचताय, कागदी होड्या करून सोडताय की नाही? मग इथं सुद्धा कवी तेच सांगत आहेत. लहान मुलं सुद्धा हसत खेळत पावसामध्ये काय करायला लागलेत? भिजायला लागलेत. फुलं जशी आपल्या अंगावर पाणी झेलायला लागलेत तसे ह्या मुलांनाही पावसाचं पाणी आपल्या अंगावर झेलायचं आहे. बरोबर की नाही? त्याचबरोबर ज्यावेळी पावसाचा जोर वाढतोय, मी मगाशी सांगितलं पावसाचा जोर वाढला की चिमण्या वगैरे सगळे पक्षी काय करतात? दडून बसतात की नाही? मग मुलंही काय करतात? त्या ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट यांनी घाबरून काय करतात? आपल्या घरी पळून जातात. असं काय सांगितलेलं आहे इथं कवीनी सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला? हां, तर इकडे लक्ष द्या.
मला सांगा, मुले पावसात कशी नाचत आहेत किंवा तुम्ही कसं नाचताय पावसात? तुम्हाला मजा वाटते की नाही? वाटते ना? हां, तर कशी नाचतात मुलं? हसत खेळत नाचतात. कशी नाचतात? हसत खेळत नाचतात. बरोबर की नाही? हां, आता मला सांगा, ढगांचा गडगडाट होताच मुले काय करतात? हां, ढगांचा गडगडाट होताच मुले पाखरांप्रमाणे घरी पळून जातात. बरोबर की नाही? हां, तर एकंदरीत ह्या कवितेमध्ये कवीला काय सांगावंसं वाटतं? निसर्गामध्ये जे बदल आहेत, वेगवेगळे बदल जे झालेले आहेत ते कवीने इथं सांगितलेलं आहे. तर कोणते कोणते बदल? तर पाऊस कसा पडतोय हे त्यांनी सांगितलेलं आहे. पाऊस पडल्यानंतर झाडे कशी वागतात, फुले कशी वागतात, किंवा आपण मनुष्य प्राणी कसा वागतो हेही याच्यात सांगितलेलं आहे. मी परत एकदा थोडक्यात सांगते, लक्ष द्या. तर दर्याचा जो खजिना आहे तो लुटून ढग काय करतात? जातात. आणि तेच ढग हाच खजिना मोत्यांच्या रूपात काय करतात? सगळीकडे पसरवतात, म्हणजे पाऊस पाडतात. बरोबर की नाही? ह्या पाऊस पडण्याचा आनंद जो आहे तो प्रत्येकजण साजरा करत आहे. आणि त्याचमुळे गवताची पातंसुद्धा पावसाचा आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्यासमोर झुकतात. बरोबर की नाही? आणि गवताची पातंसुद्धा पावसासमोर झुकतात आणि ते पाण्याचे थेंब आपल्यावर झेलतात. वारा ही सैरावैरा धावून काय करत आहे? आपला आनंद व्यक्त करत आहेत. झाडे बहरून गेलेली आहेत, त्यांना नवीन पालवी फुटलेली आहे. बरोबर की नाही? आणि ही पालवी फुटल्यामुळे कसं दिसत आहे निसर्ग? हिरवा शालू नेसल्याप्रमाणे दिसत आहे. झाडांबरोबर फुलांनाही आनंद झाला आहे. फुलंही काय करायला लागलेत? ते पावसाचे थेंब आपल्या अंगावर झेलत आहेत. फुलांबरोबर प्राणी पक्ष्यांनाही आनंद झालेला आहे. प्राणी काय करतायत? तर पावसामध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. पक्षीसुद्धा पावसात उडत आहेत. आणि जेव्हा पावसाचा जोर वाढतोय तेव्हा कौलाच्या आत वळचणीत काय करतात? ते लपून बसतात. आणि हे सगळं झालं निसर्गाचं. तर मनुष्य प्राणी जो आहे तो मनुष्य प्राणीही काय करत आहे? पावसाचा आनंद लुटत आहे. लहान मुलं काय करतात? तर हसत खेळत पावसात नाचतात, विविध खेळ खेळतात. आणि पावसाचा जोर वाढला की तीही पाखराप्रमाणे घरी पळून जातात. कळली तुम्हाला कविता? ठीक आहे, आता आपण काय करूया? मूल्यमापन घेऊया याचं. आणि मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. बरोबर की नाही? हां, लक्ष द्या. सर्वात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याची उत्तरं सांगायची. हां, पाऊस कसा पडतो? कवितेत काय सांगितलेलं आहे? पाऊस कसा पडतो? हां, सांग बाळ तू. पाऊस रिमझिम पडतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दर्यावरची दौलत कोण लुटून नेत आहे? कुणाला येत आहे? कुणाला लक्षात आहे? दर्यावरची दौलत ढग लुटून नेत आहे. अगदी बरोबर. पुढचा जो प्रश्न आहे तो कुठला आहे बघा. चिमणी कोठे दडून बसते? छान. चिमणी कौलाच्या वळचणीत दडून बसते. आता शेवटचा प्रश्न बघा. गुलाबाची कळी कोणाची राणी आहे? अगदी बरोबर. गुलाबाची कळी ही सर्व फुलांची राणी आहे. बरोबर की नाही? आता आपण पुढे जाऊया. तर समानार्थी शब्द मी आधीही सांगितलेला आहे तुम्हाला. समानार्थी शब्द म्हणजे काय? एका शब्दाला दुसरा अर्थ असतो, तो इथं तुम्ही सांगायचा आहे. मी काही समानार्थी शब्द घेतलेले आहेत, त्यांचा अर्थ तुम्ही सांगायचा. जल. जल म्हणजे काय? पाणी. व्हेरी गुड. जल म्हणजे काय? पाणी. वारा म्हणजे काय? वायू. छान. वारा म्हणजे काय? वायू. पुढचा ढग. ढग म्हणजे काय सांग? ढग म्हणजे माहिती आहे की नाही? नाही माहीत? लक्षात नाही? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. ढग म्हणजे मेघ. ढग म्हणजे काय? मेघ. पाखरे म्हणजे काय? पाखरे म्हणजे पक्षी. व्हेरी गुड. पुढचं फूल. फूल म्हणजे काय? पुष्प. बरोबर. पुष्प, सुमन अशी कितीतरी नावं आहेत फुलाला. बरोबर की नाही? हां, आता पुढचा शब्द बघा. दर्या. दर्या म्हणजे काय? समुद्र, सागर. दर्या म्हणजे काय? समुद्र किंवा सागर. आता बाग म्हणजे काय सांगा मला? बाग म्हणजे गार्डन. हां, बरोबर. पण गार्डन हा काय आहे? इंग्रजी शब्द आहे. बागेला मराठी सुद्धा शब्द आहे. तर कुठला? उद्यान. काय म्हणतात? उद्यान.
समजलं? तर असे हे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द एकच असतोय असं नाही, एकापेक्षा जास्त सुद्धा समानार्थी शब्द असू शकतात. आता आपण पुढे जाऊया. जोड शब्द बनवा. आता एका शब्दापासून आपल्याला जोड शब्द बनवायचं आहे. तर कसं, एक उदाहरण मी दिलेलं आहे बघा तिथं. पान, पानो, पाणी. काय? पान, पानो, पाणी. मग कपड्याला काय जोड शब्द लावू शकतो आपण? कपड्याला कपडा, लत्ता. बरोबर की नाही? धनला कुणाला माहित आहे? हां सांग बाळ. धन, दौलत. व्हेरी गुड. पुढचा जो शब्द आहे तो सोने. सोनेला तुम्ही काय लावणार? चांदी. हां छान, सोने, चांदी. आणखीन एक सोन्याचा शब्द होऊ शकतोय सोने, नाणे. बरोबर की नाही? सोने, चांदी, सोने, नाणे. जोड शब्द तयार झालेले आहेत. जमीन. जमीनला आपण कुठला शब्द जोडू शकतोय? सांगा बघूया. हां जमीन, जुमला. भाजीला आपण कुठला शब्द जोडू शकतोय? तुम्हाला काय वाटतंय? चपाती. हां चपाती चालतंय. आणि भाकरी चालते. बरोबर. तर भाजीचा जोड शब्द काय होतोय? भाजी, भाकर. भाजी, भाकरी. आता पुढचा जो शब्द आहे तो पाऊस. पाऊसला काय लावू शकतोय आपण शब्द? पाणी. ठीक आहे. पाऊस, पाणी. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे हा एका शब्दापासून आपण दुसरा शब्द जोडून तयार करू शकतोय. कळलं हे तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे बघा. मूळ शब्द ओळखा. आता तुम्ही काय केलं? आधी एका शब्दापासून दुसरा शब्द तयार केला. आता इथं काय करायचं आहे? तुम्ही मूळ शब्द ओळखायचा आहे. म्हणजे काय? एखादा शब्द दिलेला असतोय, त्याच्यातला मूळ शब्द कोणता आहे, कुठल्या शब्दापासून तो शब्द तयार झालेला आहे ते बघायचं आहे. आता उदाहरण इथं काय आहे? दर्यावरची. या दर्यावरची मधला मूळ शब्द दर्या. बरोबर की नाही? दर्या म्हणजे समुद्र. मग फक्त दर्यावरचीच नव्हे तर अनेक शब्द तयार होऊ शकतात दर्यावरून. दर्याकडे, दर्याजवळ. बरोबर की नाही? पण त्याच्यातला मूळ शब्द कुठला असणार? दर्या. तर तो तुम्ही इथं आता शोधायचा आहे. पुढचा जो शब्द आहे तो कौलारुचा. या कौलारुचा मधला मूळ शब्द कुठला येणार? कोण सांगणार? कौल. व्हेरी गुड. पुढचा जो शब्द आहे तो घराकडे. त्यातला मूळ शब्द कुठला येणार? घर. छान. आणि पुढचा जो शब्द आहे तो काय आहे? वळचणीत. वळचणीतचा मूळ शब्द काय येणार? वळचण. व्हेरी गुड. आता शेवटचा जो शब्द आहे तो आहे वाटेवरती. त्याचा मूळ शब्द काय येणार? वाट. छान. तर अशा प्रकारे तुम्ही मूळ शब्द शोधायचे आहेत. हां आता तुम्हाला पूर्ण कविता समजलेली आहे की नाही? तर ह्या कवितेवर मी तुम्हाला काही प्रकल्प देणार आहे. ठीक आहे? तर तुम्ही काय काय करून आणायचं आहे हे बघा. तर पहिला प्रकल्प आहे पावसावरील कविता मिळवून त्याचा संग्रह करायचा आहे. आता कविता शिकवतानाच आपल्या 2-3 कविता झालेल्या आहेत. तर अशा तुम्ही आणखीन कविता मिळवून त्याचा संग्रह करायला पाहिजे. दुसरा जो प्रकल्प तुम्हाला दिलेला आहे तो आहे पावसाळा या विषयावर 10 ते 15 ओळी निबंध लिहायचा आहे. जमेल ना निबंध लिहायला? किती? फक्त 10 ते 15 ओळी तुम्ही लिहायचा आहे. तिसरा जो प्रकल्प आहे तो पावसाळ्याचे चित्र काढा. सगळ्यांना चित्र काढायला तरी भरपूर आवडतंय. मग तुम्ही इथं काय करायचं आहे? आता पावसाचं चित्र काढायचं आहे. तिथं तुम्ही काहीही काढू शकताय. मी चित्रसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला. त्यापैकी किंवा तुम्हाला कुठलं आवडते ते चित्र तुम्ही तिथं काढायचं आहे. समजलं? हां आता ही तर कविता ही शिकून संपलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे? त्याचं रिव्हिजन वारंवार करायचं आहे. कळलं? ठीक आहे. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ